जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची परीक्षा जी आहे, ग्रुप सी परीक्षा आहे, ती आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे आणि तुम्ही त्यासाठी प्रिपेअर करता आणि जागांची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे. काही लोकांनी बिलीप साठी वगैरे अर्ज भरला असेल. ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांना मला मेसेजेस येतात की सर, जो सिलेबस आहे जिओग्राफीचा, या सिलेबसला आम्हाला डिकोड करून द्या. तर डिकोड करून देण्यासाठी मी आलो आहे. लक्षात घ्या की जर तुम्हाला भूगोल येत असेल, एकदम शॉर्ट लेक्चर असेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला भूगोलाचा सिलेबस सांगणार आहे, सिलेबस पूर्ण डिकोड करणार आहे, शांततेने बघा. तर तुम्हाला दोन प्रकारचा भूगोल आहे. एक आहे ज्याचं नाव आहे भारताचा भूगोल, भारताचा भूगोल, आणि दुसरा भूगोल आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. बस दोनच आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ठीक आहे, की तुम्ही कधीही स्टेट बोर्ड वाचू नका, कारण की स्टेट बोर्ड मध्ये फिजिकल जिओग्राफी आहे ज्याचा तुम्हाला कुठेही उल्लेख नाही. सो हे दोनच भूगोल तुमच्या अभ्यासात आहेत. आणि एक लक्षात ठेवायचं की इथे जर तुम्ही बघितलं तर या विषयाचे जे गुण असतात ते असतात 10. म्हणजे प्रश्न संख्या किती असेल? प्रश्न सुद्धा 10 असतात. आणि यामध्ये इंडिया जी आहे, या इंडियावर मोस्टली 3-4 इतके क्वेश्चन्स असतात. क्लिअर? आणि महाराष्ट्र जो आहे बाळांनो, या महाराष्ट्रावर तुम्हाला 6 to 7 इतके क्वेश्चन तुम्हाला दिसतात. असा सिलेबस आहे. मग सर, या सिलेबसला आणखी डिटेलमध्ये सांगा की नेमके कोणकोणते टॉपिक केले पाहिजे. लक्षात ठेवायचं, या सिलेबसला जितकं तुम्हाला शांततेनं आणि व्यवस्थित वाचता येईल, कन्सेप्ट समजून, तितका हा विषय सोपा आहे. जसं मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही भारताचा भूगोल वाचत असाल तर फक्त एवढं करा, भारताच्या भूगोलासाठी फक्त आणि फक्त मी सांगतो तेवढेच टॉपिक वाचा. आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी जेवढे टॉपिक मी सांगतोय तेवढेच टॉपिक वाचा, त्याच्या बाहेर वाचू नका. आणि गेल्या तुम्ही 2018 पासून तर 2025-26 पर्यंतचे सर्व प्रश्न बघा, कारण की ते तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत. मग जर तुम्ही टॉपिक वाचत असाल तर कोणकोणते वाचले पाहिजे बघा. भारताच्या भूगोलामध्ये सर्वात महत्वाचं आहे राजकीय. आता राजकीय मध्ये काय करायचं? राजकीय मध्ये बघायचं भारताचं स्थान काय आहे, त्यानंतर भारताचा विस्तार काय आहे, आणि त्यानंतर भारताच्या संदर्भातल्या ज्या सर्व सीमा वगैरे आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायचं आहे. राजकीय मध्ये आलंय मग अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त कुठून जातंय, त्यानंतर भारताची स्टँडर्ड टाइम काय, 4 टोक कोणते, हे सगळं राजकीय मध्ये येईल. त्यानंतर दुसरं तुम्हाला शिकावं लागतं प्राकृतिक. आणि एक लक्षात ठेवायचं, प्राकृतिक मध्ये तुम्हाला 5 पोर्शन महत्वपूर्ण आहेत. कोणते बघा. सर्वात पहिले शिकावं लागतं हिमालय. ठीक आहे, हिमालय. त्यानंतर दुसरं शिकावं लागतं ते म्हणजे मैदानी प्रदेश, मैदानी प्रदेश. तिसरं जे शिकावं लागतं ते म्हणजे पठारी प्रदेश. चौथं जे शिकावं लागतं, चौथं, ठीक आहे, ते आहे म्हणजे किनारी प्रदेश. 5 प्राकृतिक विभाग आहेत भारताचे आणि 5ही शिकायचे आहेत. आणि 5वं शिकायचं आहे भारतीय बेट. तुम्ही बघा, फिरून फिरून याच गोष्टींवर प्रश्न असतात, याच्या बाहेर एकही प्रश्न नसतो. त्यानंतर जर तुम्ही गेले तर तिसरा टॉपिक आहे तो आहे नदी प्रणाली, नदी प्रणाली. चौथा टॉपिक आहे, चौथा टॉपिक ज्याचं नाव आहे लोकसंख्या, लोकसंख्या. आणि काही प्रमाणात प्रश्न जे असतात हे तुम्हाला दिसतात मानवी वस्त्या आणि वसाहती, मानवी वस्त्या व वसाहती. आता हा टॉपिक जो आहे हा तुम्हाला ओव्हरलॅपिंग दिसतोय, कारण की हा महाराष्ट्रामध्ये आपण ऑलरेडी करतोच. आणि संकीर्ण मध्ये वने आहेत, खनिजे आहेत आणि मृदा आहेत. याच्यावर कधी काळी प्रश्न विचारतो, याच्यावर एवढं वेटेज नाही, पण सर्वाधिक वेटेज जर असेल तर ते तुम्हाला 3 ठिकाणी आहे. कुठे? राजकीय, प्राकृतिक आणि नदी प्रणाली. लोकसंख्या तर आहेच. हे 4 जे टॉपिक आहे, हे 4 टॉपिक तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. आणि जर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आले, बस एवढा सिलेबस वाचा, याच्या बाहेर भारतामध्ये वाचू नका. महाराष्ट्रामध्ये मात्र तुम्हाला डिटेल वाचायचं आहे. सर्वात पहिले तुम्हाला राजकीय वाचायचं आहे. स्थान, विस्तार, तालुके, जिल्ह्यांची संख्या, प्रशासकीय विभाग, समान नावाचे तालुके वगैरे, हे सगळ्या गोष्टी, कोणत्या राज्यांना सीमा लागतात वगैरे सर्व.
त्यानंतर तुम्हाला वाचावं लागतं प्राकृतिक. आणि एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग आहेत. एक आहे पठार, दुसरा आहे कोकण आणि तिसरा आहे सह्याद्री. हे 3ही भाग तुम्हाला वाचावे लागतात. चालेल. त्यानंतर तुम्हाला मग येतं भूगर्भ रचना. आता एक लक्षात ठेवायचं, भूगर्भ रचनेवर आजपर्यंत एकही प्रश्न विचारलेला नाही, पण हा टॉपिक तुम्हाला पुढचे टॉपिक समजण्यासाठी आवश्यक आहे. याच्यामध्ये तुम्हाला खडक प्रणाली वगैरे शिकावं लागतं. त्यानंतर मग हवामान. लक्षात ठेवायचं, मी ज्या सिक्वेन्सनं लिहून देतोय त्या सिक्वेन्सनं वाचा. त्यानंतर आहे हवामान झाल्यानंतर तुम्हाला पुढे शिकावं लागतं वने, वनसंपत्ती म्हणतात त्याला. त्यानंतर तुम्हाला शिकावं लागतं मृदा. नंतर आहे जलसिंचन, जलसिंचन. त्यानंतर 8वा टॉपिक आहे खनिजे, खनिजे. त्यानंतर मग येतं नागरीकरण, आदिवासी जमाती, आदिवासी जमाती, स्थलांतर, स्थलांतर. ठीक आहे. त्यानंतर येतं लोकसंख्या, लोकसंख्या महाराष्ट्राची. ठीक आहे. तुम्ही असं पण करू शकता, भारताच्या लोकसंख्येसोबत हे वाचू शकता. त्यानंतर येतं नदी प्रणाली, नदी प्रणाली. आणि मग बाकी गोष्टी जातात संकीर्णमध्ये. संकीर्णमध्ये काय जाईल, संकीर्णमध्ये जाईल बाळांनो, ठीक आहे, संकीर्णमध्ये काय जाईल, संकीर्णमध्ये जाईल पर्यटन आहे, कोणते पर्यटन स्थळ कुठे आहे, थंड हवेची ठिकाणं, ज्योतिर्लिंग, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी, अष्टविनायक वगैरे. सो हे जे आहे हे तुम्हाला इथं दिसतंय. हेच टॉपिक वाचा. आणि वाचताना सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगतोय, मटेरियल काय वापरायचं. मी तुम्हाला आधी सांगितलंय की माझं एक टेलिग्राम चॅनल आहे, पवन भार या नावाचं मेंटोर चॅनल आहे, किंवा एक आणखी टेलिग्राम चॅनल आहे पवन बी MPSC, पवन बी MPSC हे टेलिग्राम चॅनल आहे. दुसरा हा माझा मोबाईल क्रमांक आहे 9881744762. तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. ठीक आहे. आणि हे तुम्हाला या ठिकाणी हे पण दिसतंय. ठीक आहे. आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे यासाठी पुस्तकं कोणती वापरायची, तर मी तुम्हाला सांगतो, पुस्तकं जर वापरायची असतील तर फक्त माझ्या नोट्स वापरल्या तरी चालतात, माझ्या नोट्स. ठीक आहे. किंवा तुम्ही भगीरथची दोन्ही पुस्तक वापरू शकता, भारताचं वेगळं महाराष्ट्राचं वेगळं, किंवा तुम्ही सौदी सरांचं वापरत असाल तेही वापरू शकता, किंवा तुम्ही जर दीपस्तंभ वापरत असाल तेही वापरू शकता. फक्त याच्यासोबत तुम्ही काय करायचं, 2017 पासून ते 2026 पर्यंत सर्वच्या सर्व PYQs बघायचे. आणि सर्वात मस्ट टेस्ट सिरीज सोडवा, टेस्ट सिरीज. एवढं जर तुम्ही करत गेले तर मला तरी वाटतंय कठीण नाही. स्क्रीनशॉट करून घ्यायचा, त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे. आणि एक महत्वाचं सांगतोय, जर तुम्ही, ठीक आहे, जर तुम्ही ग्रुप सी साठी जर तुम्ही बघत असाल की सर आम्हाला या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच पाहिजे आहे, तर लक्षात ठेवायचं MPSC कंबाईन ग्रुप सी 2026 साठी आपण एक फास्ट ट्रॅक बॅच चालवतो आहे. ठीक आहे, टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या प्लॅटफॉर्मवर. या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस आपण कव्हर अप करणार आहोत. माझा विषय हा 6 जुलै पासून चालू होईल. सो रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले आहे. सो लक्षात ठेवा, तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. ओके. आणि ह्यासाठी तुम्ही मला या नंबरला मेसेज करा 9881744762 ला. आणि माझा कुपन कोड वापरायला विसरू नका, कारण की कुपन कोड सर्वात महत्वाचा आहे. इथे तुम्हाला ऑफ मिळेल आणि ही बॅच तुम्हाला 1499 ला अवेलेबल असेल, ज्याच्यामध्ये तुमचा टोटल सिलेबस कव्हर केला जाईल. ठीक आहे. रुलवाल सर असतील जे तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकवतील. मी आहे भूगोल चालू घडामोडी शिकवेल. त्यानंतर सर आहेत खेमराज सर, तुम्हाला सायन्स शिकवतील. त्यानंतर सर रिझनिंग मॅथ्स शिकवतील हर्षद सर. पॉलिटी आणि पंचायत राज सर शिकवतील रितेश सर. समाज सुधारक जे आहेत, समाज सुधारक आणि हिस्ट्री हे वैभव सर शिकवतील. सो जर तुम्हाला करायचं असेल तर हे आहे, नाही तर मग आपल्या युट्यूबवर खूप सारे सेशन असतात, दररोज PYQ सेशन वगैरे असतात, ते सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला जो मी सिलेबस समजून सांगितला हा सिलेबस तुम्हाला कळाला असेल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये कोणत्याही समस्या असतील, काही असतील, तर माझा नंबर आहे, स्क्रीनशॉट करून घ्या. इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. कीप स्टडींग. जय हिंद.